नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण एक ॲझॅटोबॅक्टर या बॅक्टेरियाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. ॲझॅटोबॅक्टर म्हणजे हा मातीचा एक मित्र आहे आणि हा ॲझॅटोबॅक्टर म्हणजे नायट्रोजनचा नैसर्गिक पुरवठादार म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ॲझॅटोबॅक्टर हे मुक्तजीवी म्हणजे फ्रीजीवी जीवाणू असून ते हवेतील नायट्रोजन स्थिर करतात, वाढीस उपयुक्त संप्रेरके तयार करतात व मातीची सुपीकता वाढवतात. ॲझॅटोबॅक्टर म्हणजे काय? ॲझॅटोबॅक्टर ही मुक्तजीवी जीवाणू आहे. हे मातीमध्ये राहतात, हवेतील नायट्रोजन स्थिर करून वनस्पतींना उपलब्ध करून देतात. दिवंगन म्हणजे एरोबिक जीवाणू आहे, जे गोल आकाराचे दांडीसारखे किंवा अंडाकृती असतात. त्यानंतर ॲझॅटोबॅक्टरची कार्ये ही काय आहेत? हवेतील नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे N2 फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देतात. वाढीस उपयुक्त संप्रेरके तयार करतात, जसे की IAA, जिब्रेलिक ॲसिड इत्यादी. फॉस्फरस, लोह व इतर अन्नद्रव्यांचे द्रव्यण करून उपलब्धता वाढवणे, तसेच मातीची संरचना सुधारणे व सेंद्रिय पदार्थाचे विघटन करण्यास मदत करते. त्याचबरोबर ॲझॅटोबॅक्टर हा पिकांची वाढ, उत्पादन व गुणवत्ता वाढवते. आता ॲझॅटोबॅक्टरचे फायदे काय आहेत हे आपण बघू शकतो. ॲझॅटोबॅक्टरचे फायदे असे आहेत की पहिला फायदा असा आहे की रासायनिक नायट्रोजन खतांची गरज कमी करते, मातीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब वाढते, मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, मुळांची वाढ चांगली होते, पिकांची वाढ जोमदार होते, उत्पादनात 10 ते 20% वाढ. त्यानंतर पर्यावरणास सुरक्षित व शाश्वत शेतीस उपयुक्त. आता आपण हे जे ॲझॅटोबॅक्टर हे बघितलं, हे आपण कुठल्या पिकासाठी उपयुक्त असतात हे आपण यामध्ये बघू शकतो. जसे की भात, गहू, ऊस, कापूस, सोयाबीन, कांदा, फळभाज्या, कडधान्य, शेंगदाणे, त्याच्यानंतर तेलबिया पिके इत्यादी याच्यामध्ये हे आपण वापरू शकतो, इत्यादी पिकामध्ये वापरू शकतो. वापरण्याची पद्धत. आता वापरण्याची पद्धत ही एकतर बीज प्रक्रिया करून आपण वापरू शकतो. बियाणे 10 ग्राम ॲझॅटोबॅक्टर कल्चर प्रति किलो बियाणे याप्रमाणे वापरावे. मातीत मिसळूनसुद्धा आपण वापरू शकतो. 2 ते 5 किलो ॲझॅटोबॅक्टर कल्चर प्रति एकर शेतीमध्ये मातीमध्ये मिसळावे आणि फेकून द्यावे. त्यानंतर तिसरा जो आहे हा आहे ड्रेंचिंग, म्हणजे मुळांना पाणी देताना 2 ते 5 लिटर कल्चर 200 लिटर पाण्यात विरघळून मुळांच्या जवळ ड्रेंचिंग करावे. आणि लास्ट ऑप्शन हा आहे फवारणी. 2 लिटर कल्चर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आता याचा डोजेस किती आहे की समजा जर बीज प्रक्रिया करतो म्हटलं तर 10 ग्राम प्रति किलो प्रति बियाणे. त्यानंतर मातीत मिसळून जर द्यायचं झालं तर 2 ते 5 किलो प्रति एकर. ड्रेंचिंगमधून जर द्यायचं झालं तर 2 ते 5 लिटर प्रति 200 लिटर पाण्यात. फवारणीमधून द्यायचं झालं तर 2 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये. या प्रकारे आपण ॲझॅटोबॅक्टरची डोजेस देऊ शकतो. आणि ॲझॅटोबॅक्टर तयार कसे कार्य करते हे पण आपण याच्यामध्ये बघून घेऊया. तर हवेतील जे नायट्रोजन असते म्हणजे N2O नायट्रोजन, त्याला ॲझॅटोबॅक्टर नायट्रोजन स्थिर करते. त्यानंतर मातीमध्ये उपलब्ध नायट्रोजनचे प्रमाण वाढवते. त्या प्रमाण वाढल्यामुळे पिकांची वाढ व उत्पादने हे वाढत राहते. यासोबत काही काळजी घ्यावयाच्या असतात. त्या गोष्टी म्हणजे रासायनिक खतांच्या थेट मिसळू नये. त्यानंतर उच्च तापमान व थेट उन्हात ठेवू नये. कीटकनाशकांसोबत एकत्र वापरू नये. कालबाह्य म्हणजे एक्सपायरी झालेला कल्चर वापरू नये किंवा ओलसर व थंड ठिकाणी साठवण करून ठेवावी. या प्रकारची आपण काळजी घेऊ शकतो. आणि ॲझॅटोबॅक्टर मातीमध्ये मिसळल्यामुळे तुम्ही आपल्या रासायनिक खतांद्वारे जे नायट्रोजनचे पुरवठा करत असतो याचा प्रमाण थोडा कमी करू शकतो. धन्यवाद.